तर पहा, ही आमची 1 HP व्हेजिटेबल कटर मशीन आहे. ही मशीन 240 वोल्ट सिंगल फेज अर्थिंग कनेक्शनवर चालते. तुम्ही मशीनचा केबल पाहू शकता. इथे आम्ही स्कॉच टेपिंग केलेली आहे, जिथे 240 वोल्ट सिंगल फेज अर्थिंग येते. ज्या पॉइंटवर आर आणि अर्थ येतो त्याच पॉइंटवरून मशीन सुरू करायची आहे. हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता इथे तुम्ही मशीन पाहू शकता. या मशीनसोबत एकूण 8 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड मिळतात. त्यामध्ये स्क्वेअर कटिंगसाठी लहान मोठे डाय, सॅलडसाठी स्लाइस कापण्यासाठी जाड पातळ डाय, लच्छा किस काढण्यासाठी जाड पातळ डाय, असे मिळून एकूण 8 प्रकारचे ब्लेड असतात. प्रत्येक ब्लेड मशीनमध्ये कसं बसवायचं आणि त्याचं ऑपरेटिंग कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पहा, हा स्क्वेअर डिझाईनचा ब्लेड आहे. सर्वात आधी आपण हा ब्लेड लावून मशीनमधून आउटपुट काढून पाहू. ब्लेड कसं बसवायचं ते नीट लक्ष देऊन पहा. हा मशीनचा फ्रंट साईड आहे. साईडला डावीकडे आणि उजवीकडे छोटे मोठे 2 नट बोल्ट आहेत. ते आपण उघडतो. उघडल्यानंतर मशीनचं तोंड पूर्णपणे असं उघडतं. तोंड उघडल्यानंतर इथे ब्लेड ठेवायचं असतं. हा स्क्वेअर डिझाईनचा ब्लेड आहे. यात तुम्हाला छोटा गॅप दिसेल आणि मशीनच्या आत एक एक्स्ट्रा बोल्ट दिलेला आहे, ज्यामुळे ब्लेड नीट फिट होतो आणि हलत नाही. सर्वात आधी हा ढक्कन असा उघडायचा. मग हा होल आणि बोल्ट एकमेकांना मॅच करायचा. आता ब्लेड फिट झाला. त्यानंतर वरचा ब्लेड असा बसवून 1-2 वेळा फिरवायचा, म्हणजे तो नीट सेट होईल. यानंतर मशीनचा फ्रंट ढक्कन इथे ठेवायचा आणि दिलेले नॉब घट्ट करून ढक्कन बंद करायचं. आता मशीनमध्ये इनपुट टाकायचं आहे. मशीन सुरू करण्यासाठी इथे स्विच आहे. तो ऑन केला की मशीन सुरू होईल. इथे तुम्ही पाहू शकता हे 2 चेंबर आहेत, हा आणि हा. दोन्ही इनपुट चेंबर आहेत. आता आपण इथून बटाटे टाकू आणि थोडं हलकं दाब देऊ. आता आपण पाहिलं की स्क्वेअर कटिंगचा ब्लेड कसा बसवायचा आणि त्यातून आउटपुट कसा मिळतो. आता आपण दुसरा डिझाईन पाहणार आहोत, म्हणजे सॅलडसाठी स्लाइस कापड. त्यासाठी ब्लेड कसं बसवायचं ते पाहू. हा तुम्ही पाहताय तो सॅलडचा ब्लेड आहे. मागच्या वेळेस जसा आपण स्क्वेअर कटिंगचा डाय काढला तसाच हा बसवायचा आहे. आधी जुना स्क्वेअर कटिंग डाय पूर्णपणे काढून घ्यायचा. नंतर हा नवीन सॅलडचा ब्लेड सेंटरमध्ये ठेवायचा. ठेवून झाल्यावर 1-2 वेळा फिरवायचा, म्हणजे तो नीट फिट बसेल. यानंतर ढक्कन आधीसारखंच ठेवायचं आणि नॉब घट्ट बंद करायचे. नॉब बंद केल्यानंतर पुढचा फ्रंट डोर बंद करायचा आणि मशीन ऑन करायची. आता ही सॅलडसाठीची काकडी आहे. तिचा आकार असा असतो, त्यामुळे तुम्ही ती या चेंबरमध्ये टाकू शकता. आता आपण या व्हेजिटेबल कटर मशीनमधून तिसरा डिझाईन पाहणार आहोत, म्हणजे गाजर, दोडका वगैरे यांचा लच्छा कसा काढायचा. मशीनसोबत जे वेगवेगळे डाय मिळतात त्यामधला हा लच्छा काढण्याचा डाय आहे. यात असे होल्स दिसतात. हा डाय अटॅच करायचा आहे. अटॅच करण्यासाठी आधी मशीनचा ढक्कन उघडून जुना डाय काढायचा. नंतर हा नवीन लच्छाचा डाय अशा प्रकारे फिट करायचा. फिट केल्यानंतर एकदा फिरवायचा, म्हणजे तो नीट बसेल. मग मशीनचा ढक्कन परत ठेवायचा. उरलेली प्रक्रिया सगळी आधीसारखीच आहे. ढक्कन बंद करायचं, फ्रंट डोर क्लोज करायचा. आता स्विच ऑन करून इथे मटेरियल टाकतो. थोडासा हलका दाब द्यायचा, म्हणजे लच्छा नीट कट होऊन बाहेर येतो. ही आहे आमची 1 HP व्हेजिटेबल कटर मशीन. यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड वापरून वेगवेगळे कटिंग रिझल्ट पाहिले. आता शेवटी आपण मशीन क्लीन कशी करायची ते पाहू. सर्वात आधी हे नॉब उघडायचे. मग हा ढक्कन ओपन करायचा. यानंतर मुख्य ढक्कन पूर्णपणे उघडतो. हा भाग तुम्ही थेट पाण्याने स्वच्छ करू शकता. डिटर्जंट पावडरनेही साफ करू शकता. त्यानंतर
हे जे वेगवेगळे डाय ब्लेड आहेत ते बाहेर काढायचे. हे सगळे ब्लेड तुम्ही पाणी किंवा डिटर्जंटने नीट धुवू शकता. यानंतर मशीनच्या आत एक प्लेट असते जिला डिलिव्हरी प्लेट म्हणतात. ही प्लेट खालून हात घालून काढायची आणि पूर्णपणे पाण्याने स्वच्छ करायची. शेवटी उरतो हा मुख्य पार्ट जिथून सगळ्या भाज्या मशीनमधून बाहेर येतात. हा भाग थेट पाण्याने धुवायचा नाही कारण इथे मोटर बेरिंग वगैरे असतात. हा भाग फक्त ओल्या कपड्याने नीट पुसून स्वच्छ करायचा. मशीनच्या बॉडीवर कुठे भाजी लागलेली असेल किंवा धूळ वगैरे असेल तर तीही ओल्या कपड्याने साफ करायची. अशा प्रकारे ही मशीन योग्यरित्या क्लीन केली जाते.